हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्हिडिओ. मी तुमचा कार्तिक आहे. तुमच्यासाठी घेऊन आले एक नवीन ब्लॉग. आजच्या ब्लॉगची स्टार्टिंग होते सकाळचे 6:30 वाजले. मस्तपैकी आंघोळ करून रेडी झाले. तर बाय द वे गाइस, आपल्याला जायचे आता कॉलेजमध्ये. आज रिपब्लिक डे. तर माझ्याकडून आणि माझ्या फॅमिलीकडून तुमच्या सगळ्यांना रिपब्लिक डेच्या हार्दिक शुभेच्छा आहे. माझ्या शुभेच्छा. तर तुमचा दिवस चांगला जावा आजचा. तर आपल्याला जायचं कॉलेजमध्ये. सकाळ सकाळी कार्यक्रम आहे. तर झेंडावंदनचं 26 जानेवारीचं आपल्या आता. तर मस्त वाटतं सकाळ सकाळ उठून आंघोळ करून रेडी झाले. तर आता डायरेक्ट रिक्षात बसल्यावर भेटूया. बाय द ब्लॉग मी रात्री 12 वाजताच करणार होतो, पण मी बोललो रात्री 12च्या दाखवून नंतर वापस झोपलंच असतं, थोडं दाखवून झोपलंच असतं, म्हणून मी बोललो सकाळी सकाळी केलेलं बरं. मस्त निघताना थंडी थंडी हवा मस्त एकदम भारी वाटेल. तर चला. बाय द वे थोडं उजेड व्हायला स्टार्ट झालेलं आहे. हे बघा मस्त लाल लाल उजेडले आहे आपलं. तर आपण चहा ठेवलाय उकळायला. तर आपले चहा पिऊ आणि मग निघूया पटकन. आपल्याला थोडा उशीर झालाय आता, म्हणजे 7ला निघायचंय. 7:30 वाजले. रोड पे तो आ चुके हैं मस्त. ऑटो ढूंढ रहे इधर. रिक्षाच भेटत नाही. सकाळ सकाळी आमची इथं रिक्षा नाही भेटत पटकन. तर उतरले कॉलेज बशी. आता जाऊया आतमध्ये आणि इकडचा व्ह्यू बघा. समोर मजा घेस.
स्टोरी डालूंगा मैं, वर्षा स्टोरी टाकूंगा। घरी आलो आणि घरी येऊन आता बसलो, आता करूया ब्रेकफास्ट मध्ये काय पण दाखवतो। फायनली फ्रेश होऊन कपडे चेंज करून आजीच्या इथं म्हणजे घरी आलोय, आपल्या दुसऱ्या घरी। तर आता मला येईल झोप, कारण की लवकर उठल्याने मला आले झोप। तर संध्याकाळी भेटू आता डायरेक्ट। आता मी झोपतो भाई मस्त। मित्रांनो, माझी उशीस टाकायची स्टाईल बघा। बाय गाइस। ते गाइस आता झाले शाम, म्हणजे झाले रात्र। तर आता तुम्हाला दाखवणार आम्ही, म्हणजे तुम्हाला बोललो होतो कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला रविवारी ड्रॉइंग दाखवतो, म्हणजे मी तेवढे ड्रॉइंग केले तेवढे। तर फायनली ते काढतोय आता ड्रॉइंग, तर मग एका लाईनीमध्ये सगळं दाखवतो तुम्हाला। तर फायनली एवढे सगळे ड्रॉइंग आहे त्याचे, म्हणजे छोटे छोटे। हे बघा, आपला याचं नाव काय, भोलेनाथ, गणपती बाप्पा, हे दादूनी काढले, छत्रपती शिवाजी महाराज। हे कुठला किल्ला आहे ना का काय, राम मंदिर अयोध्याचं, वापस गणपती बाप्पा, वापस किल्ला, हनुमान, हर हर महादेव, परत आपले मावळे, आपला तिरंगा, फुलपाखरू, दिवा आणि आपले भोलेनाथ। तर एवढे सगळे आपले कम्युनिकेशन आहे, ह्यांनी बनवले। बच्चा इकडे बघ, इकडे बघ रे। तर कसं वाटतं एवढं सगळ्याला बघून? मस्त वाटेल। याला 4-5 1-2 महिने लागले असेल एवढे काढायला सगळे। तुम्हाला दाखवतो ह्या बुक मधले सगळे ड्रॉइंग। पहिली ड्रॉइंग आपली काय आग वाटते, फायर। हे माणसाचे चित्र, हे माणसाचा डोळा, ॲब्रो, नाक, कान, अर्धा डोळा एवढा, अर्धा डोळा, अर्धा चेहरा। आणि अंडू गुंडू थंड पाणी नाही, ते ॲनिमी ड्रॉइंग ते पेनाने काढले। हे काय मटक, मनी प्लांट आहे, AK-47 वाटत तर नाही। आणि हे पार्थ बॅगी पॅन्ट आहे का, बॅगी पॅन्ट आहे तरी हिसाब के बाद। आणि हे छापले पुष्पाचा भाऊ आहे ह्यो तुम्हाला आता दाखवला त्या ब्लॉग मध्ये। झालं, संपले, काढायचं होतं। हा, ते एवढे ड्रॉइंग होते। कमेंट करून सांगा कुठले आवडले कुठले नाही। वाटलंच तर डिस्क्रिप्शन मध्ये याचे सगळे फोटो टाकतो, म्हणजे तुम्ही बघा आणि कमेंट मध्ये सांगा की कुठला भारी आणि कुठला नाही। आणि याच्यासाठी एक लाईक करा। 2 महिने झाले याने जमा करून ठेवलेत आपला ब्लॉग, एकदा करायचं, हप्त्यातून एकदा। अजून एक 4-3 आहे बघा। हो, आपले भोलेनाथ। अजून इथं राम मंदिर काढलंय, इकडं पार्क राम मंदिर, आणि इथं राम मंदिर काढलंय। अजून इथं मी असं निसर्गाचं चित्र काढलेलं, आणि इथं मी मोठी आणि आपला फोटो तर केव्हापासून लागलेलाच इथं। किती 2000 किती मधला फोटो असत, 2-3 वर्ष झाले ना, 3 वर्ष झाले। बोला, फायनली तुम्हाला सांगितलेलं वचन पूर्ण केले। तर आता करूया ब्लॉगला एंड। नाही होगा म्हणजे ब्लॉग आवडला असेल कमेंट करून सांगा कसं वाटतंय नवीन ब्लॉग मध्ये। तब तक के लिए बाय बाय। सबस्क्राइब।